सांगा या भुशाचं करायचं काय? नेमका पत्ता कळवा आहे, नेमका पत्ता कळवा आहे। फांसी द्या, अरे जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, अरे जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये एक जातीवादी सैतान याने गलिच्छ शब्दामध्ये बडबडून गेलेला आहे। त्या जातीवादी भडव्याचं या ठिकाणी आपण निश्चित म्हणून आपल्या वरणगाव शहरामध्ये आंदोलन घेत आहे। या आंदोलन घेण्याचा उद्देश एवढाच आहे, कारण हा भूषण बळवा बरंच काही असा बोलून गेलेला आहे। इतर समाजावर सुद्धा तो बोललेला आहे, परंतु इतर समाज रस्त्यावर येण्यासाठी का घाबरता याची मला कल्पना नाही। परंतु एकच असा विषय आहे की ज्या ज्या वेळेस अन्याय अत्याचार विटंबना होतात त्या वेळेस फक्त हा बहुजन समाज तर सोडाच, फक्त जयभीम समाज हा रस्त्यावर येतो आणि बहुजन समाज फक्त दुरून वाट पाहतो की आपल्याला कोणी म्हणेल, आपल्याला कोणी बोलेल। पण एवढा धाकात न राहता जो आपला प्रतिस्पर्धी आहे, आपल्याला काही विरोध करत असेल, आपल्या माया बहिणीची आबरू बेसीला टांगत असेल, कोण्या महापुरुषाच्या विटंबना होत असेल, तर अशा बडव्याला कडक शासन झालं पाहिजे। याच्यासाठी आम्ही आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे। या आंदोलनाचा उद्देश असा आहे की 5 तारखेला हा भूषण बळवा बरंच असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून खूप बडबडला आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत। प्रशासनाला सुद्धा त्यांनी अशी ताकीद दिलेली आहे। SP साहेब, DSP साहेब यांची सुद्धा त्यांनी बऱ्याच गलिच्छ शब्दामध्ये असे वाचाळवीरासारखं तो भयानक असा बोललेला आहे। परंतु शासनाच्या लक्षात आल्यानंतर त्या भडव्याला कठोरात कठोर शिक्षा शासनाने केली पाहिजे, कारण असा दुसरा कोणीही बळवा बोलणार नाही किंवा त्याची ताकद वाढणार नाही। याचं जर तोंड आताच ठेचलं, त्याचे जर हातपाय आताच तोडले तर भविष्यात अशा घटना घडणार नाही, महापुरुषाच्या विटंबना होणार नाही, कुठल्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यावर कोणी बोलण्याची हिंमत होणार नाही। या उद्देशानं सांगायचा उद्देश एवढाच आहे की या ठिकाणी वरणगावमध्ये लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतोय। या आंदोलनामध्ये फक्त बहुजन समाज न बोलता फक्त जयभीम समाजच प्रतिनिधित्व करतो, याचं आम्हाला दुःख आहे। असो आम्ही सक्षम आहे, कारण एका बळव्यानं बोललं म्हटलं ते नाव दाखत नाही, कारण तो सूर्यासारखा आहे, तो प्रकाश देणार आहे। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अफाट असं कार्य आहे आणि त्याची ती लायकी नाही बळव्याची, परंतु तो बोलला। त्याच्या आईच्या पोटी गंध अंडे कंदी जन्माला येते, रांडच्या सांडवाने त्याला सोडलेला आहे, असा तो बळवा आहे। त्या बळव्याला शासन कडक झालं पाहिजे, हीच आमची मागणी। आज या ठिकाणी वरणगाव येथे बहुजन समाजाच्या वतीने या ठिकाणी तीव्र निदर्शने केली जात आहे। भूषण पाटील नामक समाजकंटकाने फेसबुक लाईव्हच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती टीका केली। आपत्तीजनक असा व्हिडिओ त्याचा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। भूषण पाटील नामक हे मच्छर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध आणि बाबासाहेबांवरती आपत्तीजनक असा व्हिडिओ फेसबुक लाईव्ह या ठिकाणी करत आहे। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये जे जे समोर आले ते सर्व नष्ट झालेले आहे। भूषण पाटील नावाचे मच्छर हे आमच्या पायाच्या धुळेने उडून जाईल असे मच्छर आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये तसेच
अनुसूचित जाती प्रवर्गाचे या राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांच्या कुटुंबाच्या विरोधामध्ये अत्यंत खालच्या पातळीवरती त्याने जहरी भाषेमध्ये टीका केलेली आहे। आम्ही पोलीस प्रशासनास विनंती करतो की अशा समाजकंटकास तात्काळ अटक झाली पाहिजे। अशा समाजकंटकावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। आम्ही ऐकत आहे की हा समाजकंटक म्हणे माथी फिरू आहे। ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांचा कुणी अशा प्रकारचा अपमान करते तेव्हा त्या ठिकाणी त्याला माथे फिरू घोषित केला जातो। अरे याचा वैद्यकीय दाखला कुणी चेक केला का? हा माथे फिरू आहे, हा मेंटल आहे, हा सायको आहे असा दाखला कुणी चेक केलेला आहे का? केवळ त्याला वाचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे। तरी त्याने त्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मी माथे फिरू नाही, मी वेळा नाही, मी पागल नाही असं स्वतः कबूल केलेला आहे। हा व्यक्ती माथे फिरू नाही, जातीय अक्षातून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती त्याने अर्वाच्य भाषेत आपत्तीजनक असे शब्दप्रयोग केलेले आहे। आणि या राज्याचे मंत्री सन्माननीय संजय भाऊ सावकारे हे देखील अनुसूचित जातीचे असल्याने त्यांच्यावर देखील जातीय आक्षेपोटी अत्यंत त्यांच्या कुटुंबावरती खालचे शब्द या समाजकंटकाने वापरलेले आहे। अशा समाजकंटकाला ताबडतोब पोलिसांनी अटक करावी। 48 तासाच्या आत हा समाजकंटक अटक न झाल्यास या ठिकाणी जळगाव बंदची घोषणा आमच्या सर्व संघटनांच्या वतीने आम्ही करणार आहे आणि त्याच अनुषंगाने वरणगाव शहर देखील आम्ही बंद करणार आहे।